नमस्कार मैत्रिणींनो. तर मी बऱ्याच गोष्टी किचनमध्ये वेळ वाचवायला शॉर्टकट करत असते. त्याच्यातलीच एक गोष्ट, आता आपण हे मुंगाच्या डोसा करायला ओके मी हे भिजत घातले होते. आता हे मूग जे असतात ना, तुम्ही बघा किराण्याच्या दुकानातून आपण आणतो, तर बरेचदा काय होतं की असे याच्यामध्ये कुच्चर हे मूग असायला कुच्चर म्हणतो आम्ही, म्हणजे हे भिजत नाहीत, कडक असतात, राईट. आता हे एक एक तुम्ही कसं निवळणार, ह्याच्यामध्ये कधी कधी ते इतके असतात की मुठ्ठीभर निघतात, म्हणजे 4 मुठ्ठी भिजलेले आणि 1 मुठ्ठी कुच्चर, असे कुच्चर निघतात. तर त्याच्यासाठी पण एक सोपा तुम्हाला उपाय सांगते. कारण हे तुम्हाला वाटतं असेल की बाबा अरे हे तर आपण डोसा करताना हे बारीक होणार आहे मिक्सरमध्ये, तर समजा लहान मुलं असतील आणि म्हातारी माणसं, तर हे पचू नाही शकत आहे, कारण हे भिजलेलेच नाही आहेत. हे मूग आपण पण नाही खायला पाहिजे. हे पूर्ण हार्ड मूग आहे, जे एकदम बॉडी बिल्डर किंवा ते थोडेफार पचवू शकतील. नॉर्मल लोकांना ह्यानी इंडायजेशन होऊ शकतं. मग तुम्हाला वाटेल की अरे मुंगाच्या दोषाने इंडायजेशन झालं, तसं नाही आहे. तर हे कडक आहेत एकदम. बघा, तुम्ही दिसले का तुम्हाला? हे बघा, म्हणजे हे पूर्ण जच्च्या तसेच आहेत, म्हणजे रात्रभर 12 तास भिजू घातले होते मी. तर काय करायचं आता, हे बघा माझ्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या आहेत, तर याचे मोठे छिद्र आहेत थोडे. आता मी त्याच्यात सोपा उपाय करते, तुम्हाला सांगते मी. असं बरंच काय काय, आता मी ते जर एक एक सिंगल तुम्ही निवडून घेतलं तर तुम्हाला कळेल की खूपच म्हणजे कठीण काम आहे. आता काय करायचं, सरळ सरळ एकदम सोपं तुम्हाला उपाय सांगते. बघा, आता मी नळाखाली धरली आहे ही चाळणी, ठीक आहे. आणि आता फुल स्पीडमध्ये नळ करायचा. दिसतंय का तुम्हाला? फुल स्पीडमध्ये, आणि पाणी खाली पडतं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी वाया जातं या प्रोसेसमध्ये. आता हे सगळे मूग खाली पडतात, मी तुम्हाला दाखवते. पडले दिसतील तर मी तुम्हाला दाखवते. आता याला मोठे छिद्र आहेत, त्याच्यामुळे त्या फोर्सनी काय होतं, ती मूग खाली जातात, ठीक आहे. ऑलरेडी आज याच्यामध्ये थोडे कमीच होते, त्यामुळे बघा आहेत पडलेले. बघा आता हे बघा, ही जी प्लेट आहे याच्यामध्ये हे मूग पडले आहेत, दिसलं तुम्हाला? थोडी इथे काहीतरी चहा पावडरवर कचरा होतं बघा, मूग दिसले? हे असे पडतात ते फोर्सनी. कारण की हा एक एक तुम्ही कसा साफ करणार, हा एक एक मूग शक्य नाही आहे. हे मोठे मोठे छिद्राचे घ्या. आता या प्रोसेसमुळे काय होतं, हे सगळीकडे असं बघा दिसतंय तुम्हाला? आता या प्रोसेसमध्ये काय होतं की हे मोठे जे मूग आहेत ते पडत नाही छिद्रामधून, हे फुगलेले आहेत आणि ते बारके पडून जातात आणि पोटाला त्रास होत नाही. तर या पद्धतीनेच तुम्ही हे मूग असे साफ करा. मी एकदम सोप्या सोप्या तुम्हाला ट्रिक सांगत असते, कारण आपल्याकडे इतका वेळ नसो. एक एक सिंगल जर तुम्ही मुठ्ठीभर याच्यातले शोधणार तर किती त्याला वेळ लागणार, म्हणजे ते नाही. आणि तुम्हाला वाटेल की अरे मूग डोसा आपल्याला पचत नाही, पण आपल्याला ते माहीत नसतं छोट्या गोष्टी. आणि आता ह्याच्यामध्ये काय थोडं पाणी वाया जाते आपलं नळाचं फोर्सचं. आता एक दुसरी पद्धत आहे, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, की ज्याच्यात पाणी वाया जात नाही. त्याला वेळ लागतो पण पाणी नाही वाया जात, ती पण पद्धत चांगली आहे. ओके, तर आता या पद्धतीने तुम्ही करून बघा हे कुच्चर मूग याच्यामधनं बाहेर काढण्याची पद्धत. थँक्यू सो मच.